मराठा आरक्षणाशी संबंधित जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। कागदपत्राची आवश्यक पूर्तता न झाल्यासच जात प्रमाणपत्र रद्द केली जातात। कोणाचेही प्रमाणपत्र जाणीवपूर्वक किंवा हेतू परस्पर रद्द केले जात नाही असं मुख्यमंत्री म्हणाले। प्रत्येक प्रकरणाची नियमानुसार आणि उपलब्ध पुराव्याच्या आधारे पडताळणी केली जाते, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। मला अतिशय आनंद आहे की मागील वर्षी वेओजमध्ये प्राइम फोकस सोबत एक करार झाला होता आणि त्यामध्ये 3000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करून वर्ल्ड क्लास स्टुडिओज आणि फॅसिलिटी तयार करण्याचा निर्णय झाला होता। त्यातला पहिला टप्पा आज त्याचं उद्घाटन करण्याकरता आम्ही आलो आहोत आणि माननीय प्रधानमंत्री महोदयांची जी संकल्पना होती ती पूर्णपणे या ठिकाणी उतरताना दिसते आहे। हे त्यांचं आता एक प्रकारे ग्लोबल सेंटर झालेलं आहे आणि जगातली क्रिएटिव्ह इकॉनॉमीमध्ये ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत। सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे, आपण सगळे वाट पाहतो, रामायण हा जो जगातला एक अतिशय आधुनिक सिनेमा येणार आहे, ज्याच्या ट्रेलरलाच बिलियनपेक्षा जास्त हिट मिळाले आहेत, त्याचंही जवळपास सगळं काम हे या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे क्रिएटर्स इकॉनॉमीमध्ये आज या फॅसिलिटीमुळे एक फार मोठी भर पडलेली आहे। मी प्राइम फोकसचे नमित मल्होत्रा यांचं मनापासून अभिनंदन करतो। देवेंद्रजी खासकर ऐसे समय मराठी मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा आरोप केलेले पाहायला मिळतात। ज्या पद्धतीने कुणबी प्रमाणपत्र जे देण्यात आली होती, ही कुणबी प्रमाणपत्र कुठेतरी रद्द होताना पाहायला मिळतं, त्यामुळे मनोज जरांगे पाटील संतापलेले पाहिजे। ते नेमकं काय बोलले हे मी ऐकलेलं नाही, परंतु मी अगदी स्पष्टपणे सांगतो की प्रमाणपत्र जेव्हा जात पडताळणी समितीकडे जातात त्यावेळी या जात पडताळणी समिती पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अंतर्गत काम करतायत। राज्य सरकारचं त्याच्यामध्ये कुठलीही दखलंदाजी नाही आणि जे काही नियम सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत त्याच्या अंतर्गत ते करतायत आणि केवळ म्हणजे आता कुणबी प्रमाणपत्र त्या ठिकाणी किती त्यांनी रद्द केले किंवा काय मला याची कल्पना नाही आहे, पण मी आपल्याला सांगू शकतो की मोठ्या प्रमाणात वेगवेगळे जे काही त्यांच्याकडे प्रमाणपत्र येतात त्यामध्ये 10-12% रिजेक्शन हा रेट आहेच। म्हणजे नॉन कुणबी देखील ओबीसीचे जे प्रमाणपत्र त्यांच्याकडे येतात त्यातले 10%, कधीकधी तर काही क्षेत्रात 25% देखील कागदपत्राची पूर्तता न झाल्यामुळे ते रिजेक्ट होतात। त्यामुळे काही जाणीवपूर्वक कोणीतरी ते रिजेक्ट करताय असं म्हणणं योग्य नाही। तथापि याही संदर्भात मला असं वाटतं की जर कोणाचं काही त्याच्यामध्ये आक्षेप असेल तर तो जरूर बघण्यात येईल। जे काही वरिष्ठ अधिकारी असतील ते वरिष्ठ अधिकारी त्याच्यामध्ये बघू शकतील की बाबा त्याच्यामध्ये काही योग्य प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही, ते आपल्याला बघता येणं शक्य आहे। याच्यामध्ये अपीलची पण तरतूद आहे, ती अपील पण करता येणं शक्य आहे। म्हणजे सांगायचं झालं तर आम्ही सत्तेत आहोत, पण भाजपच्याही अनेक नगरसेवकांचे किंवा जिल्हा परिषद सदस्यांचे त्या ठिकाणी प्रमाणपत्र हे जात पडताळणी समितीने रद्द केले आहेत। त्यामुळे याच्यामध्ये कुठलाही पॉलिटिकल दखल नसतो। सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे ही ज्युडिशियल प्रोसेस आहे, क्वासाय ज्युडिशियल प्रोसेसमध्ये हे काम त्या ठिकाणी होत असतं। निश्चितपणे जर कोणाचे काही आक्षेप असतील तर ते आपल्याला बघता येतील। जरांगे असं देखील म्हणतात की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या संदर्भात सकारात्मक आहेत, मात्र मंत्रिमंडळातले काही मंत्री जाणीवपूर्वक आमचा घात करतायत असं देखील म्हणतात। नाही, निश्चितपणे आम्ही मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की कुठलेही मंत्री असं करणार नाहीत आणि मी पुन्हा सांगतो की जर कुठला ग्रीव्हियन्स असेल किंवा कोणाला वाटत असेल आमच्याकडे अन्याय झाला आहे, अपीलची तरतूद आहे, अपील करून देखील या गोष्टी करता येतात। ज्या त्रुटी समितीने काढलेल्या आहेत त्या त्रुटीची पूर्तता करता येते।
डबल गेम खेळू नका सर. देवेंद्र जी जिस तरीके से देवेंद्र जी स्टेट में अगर आप पार्लियामेंट को टैक्स फ्री करना चाहेंगे? देखिए, महाराष्ट्र ऐसा स्टेट है जो सबको हमने पहले से टैक्स फ्री करके रखा है। महाराष्ट्र में जिस समय जीएसटी लागू हुआ उस समय ये एक ही स्टेट था जिसने एंटरटेनमेंट टैक्स सब्स्यूम कर दिया। अब महाराष्ट्र में कोई एंटरटेनमेंट टैक्स हम लेते ही नहीं, इसलिए यहाँ जितनी फिल्में आती है वो सारी की सारी फिल्में एंटरटेनमेंट टैक्स से फ्री है। देवेंद्र जी दूसरे राज्यों में जिस तरीके से फिल्म सिटी को जिस तरीके से दूसरे राज्यों में अलग अलग अट्रैक्शन देने की कोशिश हो रही है, आज फिल्म सिटी में आए हैं, इसे कैसे देखें? क्या मुंबई की फिल्म सिटी दूसरी जगह ट्रांसफर हो सकती है क्या? दूसरा वेब्स को लेकर के जो एमओयू साइन है उसका यहाँ पर किस तरीके से इम्प्लीमेंटेशन शुरू हुआ है? जैसे दुनिया में या भारत में दूसरी मुंबई तैयार नहीं हो सकती, वैसे ही फिल्म की इकोसिस्टम ये मुंबई के बाहर दूसरी जगह इस पैमाने पर खड़ी नहीं हो सकती। मुंबई एक नेचुरल इकोसिस्टम है। अलग अलग राज्य भी अगर प्रयास करेंगे, उनका कुछ काम होता है तो हमको उसमें कोई दुख नहीं है, पर यह समझना गलत होगा कि मुंबई से इकोसिस्टम चली जाएगी, ये नहीं होने वाला है। और हम लोगों ने तो अब ये तय किया है कि ये जो